नमस्कार, मी ईशा जगताप. हितगुजमध्ये आपलं स्वागत आहे. या विशेष कार्यक्रमात आपण आरोग्य विषयक हिताच्या चर्चा करतो वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत. आजचा आपला विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आज जर आपण पाहिलं तर प्रत्येक घरात 25 ते 60 दरम्यानच्या एक तरी व्यक्ती मानेच्या किंवा कमरेच्या किंवा मणक्याच्या दुखण्याने त्रस्त असते. पण आता काळजी नसावी. आज आपण या सगळ्या आजारांवर विना शस्त्रक्रिया उपचार जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आयुर्वेद वाचस्पती डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे यांच्याकडून. नमस्कार डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला डॉक्टरांची ओळख करून देते. डॉक्टर पंढरी इंगळे हे MD इन आयुर्वेद आहेत, PhD स्कॉलर आहेत. आजवर त्यांना विविध अशा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तसंच चिखली जे बुलढाणा इथे आहे तिथे गंगाई हॉस्पिटल आयुर्वेदिक पंचकर्म व संशोधन केंद्र आहे, त्याचे ते संचालक आहेत. मी सुरुवातीला सांगितलं की त्यांना विविध पुरस्कारांनी आजवर सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये कोणकोणत्या पुरस्कारांचा समावेश आहे पाहूया. राज्यस्तरीय बहुजन रत्न पुरस्कार, विदर्भ गौरव पुरस्कार 2022, यंग रिसर्चर्स ऑफ द इयर 2022, आयुष ग्लोबल अवॉर्ड 2023, नॅशनल हेल्थ केअर अँड वेलनेस अवॉर्ड 2024, आयुष लिजेंड अवॉर्ड 2025, आयुष महासन्मान पुरस्कार 2025 अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलेलं आहे. आणि आज आपण त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत मणक्याच्या, मानेच्या आणि कमरेच्या दुखण्यांवर विना शस्त्रक्रिया उपचार कशा प्रकारे करावे. या सगळ्याच्या आधी डॉक्टर आपल्याकडून हे समजून घ्यायचंय की मुळात आपल्या मणक्याची रचना असते कशी, ज्याच्यामुळे आपल्याला मानेला सुद्धा दुखापत होऊ शकते किंवा आपल्या कमरेला सुद्धा दुखापत होऊ शकते. पहिलं आपल्या मणक्याचे आजार म्हटले तर जो मेरुदंड आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला आपण व्हर्टेब्रल कॉलम ज्याला म्हणतो, पूर्ण शरीराचा आधारस्तंभ आपण ज्याला म्हणतो, त्याची रचना समजणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याने आपला आजार कळणं खूप महत्त्वाचं राहतं. तर या ठिकाणी आपण जर बघितलं तर 33 मणक्यांचा हा व्हर्टेब्रा बनलेला आहे. 33 व्हर्टेब्रेज, त्यामध्ये मानेचे, पाठीचे, कमरेचे आणि कमरेचे. त्यामध्ये आपण बघतो सर्वायकलचे 7 व्हर्टेब्रा, नंतर थोरॅसिक्स त्याला 12 व्हर्टेब्रे आणि लंबरचे 5 व्हर्टेब्रे, कॉक्सिक्सचे 5 आणि सॅक्रमचे 5 आणि कॉक्सिक्सचे 4 व्हर्टेब्रे, असा 33 व्हर्टेब्रेचा आपला हा स्पाईन बनलेला आहे. आणि खास म्हणजे जी नर्वस सिस्टीम आहे ती त्यामधून गेलेली आहे. तर याचा संबंध डायरेक्ट मेंदूसोबत येतो आणि कोणताही आजाराचं मूळ हे स्पाईनमध्येच आपल्याला दिसून येतं. कारण की सगळ्या ज्या नर्व्स असतात त्या स्पाईनमधूनच जातात. तर त्यामध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी प्रत्येक व्हर्टेब्रेमध्ये डिस्क राहते त्याला, आणि ह्या डिस्कमध्ये ही शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करते. आणि कुठलाही आघात जर झाला तर कोणताही आजार होताना डिस्क आणि व्हर्टेब्रेची रचना जर बिघडली तर नर्ववर प्रॉब्लेम येतो आणि स्पाईनचे आजार आपल्या त्या ठिकाणी सुरू होतात. अच्छा, बरोबरच आहे. आणि आपला जर मणका ताठ असेल तरच आपण ताठ उभं राहून हे सगळं जग पाहू शकतो. बिलकुल. डॉक्टर, मणक्याचे साधारण कोणकोणते आजार होतात? तर मणक्याच्या आजारामध्ये आपण सर्वात प्रथम ज्यावेळी मी सामान्यपणे रचना सांगितली तर मणक्याचे आजार कॉमनली सर्वायकल आणि लंबर रिजनमध्ये आपल्याला जास्त दिसून येतात. तर यामध्ये सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, नंतर जर व्हर्टायगो, सर्वायकलमध्ये जर एखादी नस दबली त्यामुळे व्हर्टायगो किंवा नमनेस ऑफ हाताला पायाला बधीर होणे, हात बधीर होणे, नंतर हाताला मुंग्या येणे, नंतर अँकोलॉजिंग स्पॉन्डिलायसिस. नंतर आपण लंबरचा जर विचार केला त्यामध्ये डिस्क बल्ज, डिस्क हर्निएशन, डिस्क पोर्ट्रुशन, त्यामध्ये काय होतं डिस्कची बाहेर येते आणि नसेला ताण द्यायला लागते. आणि तसेच स्पायनल कॅनल स्टेनोसिस, असे विविध प्रकारचे आजार आपल्या स्पायनलमध्ये दिसून येतात. परंतु स्पाईन म्हणजे नर्वस सिस्टीमशी संबंधित असल्यामुळे कोणत्या नर्व जर ती इंटॅक्ट झाली, तिला जर काही ताण पडला तर त्या हिशोबाने तुमचे पोटासंबंधित आजार, नंतर थोरॅसिक्स म्हणजे आपले चक्करचे आजार, किंवा लंबरमध्ये जसं की पायाला मुंग्या येणे, हातपाय बधीर होणे, फूट ड्रॉप होणे, असे विविध प्रकारचे आजार आपल्या त्या ठिकाणी दिसून येतात. अच्छा, आज जर आपण पाहिलं ना तर आपली ना बैठी जीवनशैली झालेली आहे. डिजिटलायझेशन जसं वाढतंय तसं आपण बसून काम करणं प्रचंड वाढतंय. हे एक प्रमुख कारण आहे मणक्याचे आजार जडण्याचे. या व्यतिरिक्त कोणकोणती कारणं आहेत डॉक्टर, आपल्याकडून सविस्तरपणे जाणून घ्यायचं. बिलकुल. मणक्याच्या आजारांमध्ये जी लाईफस्टाईल आपली चेंज झाली ते तर खूप महत्त्वाचं आहे. त्या ठिकाणी आपली जी बैठी शैली ती महत्त्वाची. झोपताना आपण जर खूप मोठी उशी वापरत असेल किंवा खूप जास्त प्रवास करत असेल किंवा हेवी काम करत असेल, खूप जास्त वजन उचलायचं आपण काम करत असेल, किंवा व्यायामाचा अभाव तुम्हाला जर असेल, किंवा खूप जास्त तुम्ही हेवी वर्क करत असेल, खूप जास्त हेवी व्यायाम करत असेल, तर याने सुद्धा स्पाईनचे आजार हे होतात. तसेच स्ट्रेस हा खूप महत्त्वाचा त्या ठिकाणी दिसतो. आणि आयुर्वेदानुसार जर बघितलं तर वात प्रकोप
जो की वात म्हणजे सर्व शरीराला नियंत्रण करणारा आयुर्वेदानुसार वात असतो आणि वात प्रकोप आहार विहार जर आपण सेवन केला, तसेच आपली दिनचर्या जर बिघडली किंवा आपण खूप हेवी काम आपण केलं तर निश्चित स्वरूपात स्पाईनचे आजार हे जास्त दिसून येऊ राहिले. आणि खास म्हणजे पूर्वी हे आजार अबो 50-55 वर दिसत होते, परंतु लॅपटॉपचा वापर वाढला, नंतर बैठी जीवनशैली वाढली, प्रत्येकजण मोबाईलमध्ये आज गुंग आहे, यामुळे खूप जास्त पद्धतीने हे आजार आता आपल्याला होताना दिसून येतील. यंग एजमध्ये सुद्धा माझ्याकडे 21 वर्षाचे 18 वर्षाचे मुलं सुद्धा येतात की ज्यांना टिंगलिंग नमनेस ऑफ किंवा व्हर्टायगो किंवा मान आकडणे ह्या समस्याच्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आज ना मणक्यावर शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत, म्हणजे अगदी 100% यशस्वी अशी शस्त्रक्रिया केली जाते. पण आपण तर विना शस्त्रक्रिया उपचार करताय मणक्यावर, जे अति उत्तम ही बाब आहे खरं तर. पण हे ना उपचार करण्याची वेळच नाही आली पाहिजे की आपल्याला उपचार घ्यावे लागतायत मणक्यावर. त्याच्या आधी आपण मणक्याचा जो आजार आपल्याला जडतोय तो जर सुरुवातीलाच आपल्या लक्षात आला ना तर आपण हे नक्कीच टाळू शकतो. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक आहे, तर मणक्याच्या आजारांची लक्षणं माहीत असणं आवश्यक आहे. डॉक्टर याविषयी सांगा. तर यामध्ये लक्षणामध्ये जर सर्वायकलमध्ये तुमचा प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला इनिशियल फेजमध्ये हात बधीर होणे, हाताला मुंग्या येणे, बोटामध्ये मुंग्या येणे, तसेच व्हर्टायगो म्हणजे चक्कर येणे किंवा मायग्रेनचा त्रास हा आपल्याला होतो, त्याला सर्वायकल रेडिक्युलोपॅथी आपण असं म्हणू शकतो, किंवा आणि मान आखडणे ह्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून येतात. तसेच आपण लंबरमध्ये जास्तीत जास्त प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतात, तर त्यामध्ये आपण सयाटिका ज्याला म्हणतो, गुरुद्रसी आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. तसेच डिस्क बस, डिस्क हर्निएशन, डिस्क प्रोट्रुशन, यामध्ये पाय बधीर होतो. स्टार्टिंगला इनिशियल फेजमध्ये फक्त कमरेच्या या भागामध्ये वेदना राहतात, परंतु जसं जसे सिम्पटम्स वाढत जातात किंवा आपण आजाराकडे दुर्लक्ष करतो तर ते सिम्पटम्स खाली पायापर्यंत मुंग्या येणं, पाय बधीर होणं, नंतर फूट ड्रॉप होणं आणि असे विविध, नंतर खूप जर सिव्हिअर केसमध्ये जर नस दबल्या गेली तर युरिनचे प्रॉब्लेम वगैरे असे होऊ शकतात. तर हे लक्षणं आपल्याला दिसून येतात आणि वेळेत जर आपण लक्षणं त्या ठिकाणी समजले तर निश्चित उपचार आपल्याला त्या ठिकाणी आयुर्वेद पद्धतीने आपण केले तर विना ऑपरेशन आपण त्यातून बाहेर पडू शकतो. अगदीच अगदीच. खरं तर आपण जी आजारांची नावं सांगितली ना डॉक्टर, ती सर्वसामान्य व्यक्ती म्हणजे मला सुद्धा कळली नाही हे आजार, त्याच्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा माझ्या मते आणखी सोप्या भाषेत जर आपण सांगितले तर आणखी उत्तम पद्धतीने त्यांना समजू शकतात. जरा सविस्तरपणे माहिती द्या. तर त्यामध्ये जास्त कॉमनली आता जर आपण बघितलं, मेनली डायग्नोस्टिक टेक्निकमध्ये आपण क्लिनिकलमध्ये बघतो. क्लिनिकलमध्ये पेन कोणता म्हणजे वेदना कशा स्वरूपाची आहे, वेदना कधीपासून आहे, आणि एक्सरे जसे की आपली सामान्य रचना मी जी सांगितली त्यामध्ये जर काही डिजनरेशन झालं, त्यामध्ये जर काही बिघाड आली तर ते लक्षणं दिसायला लागतात. नंतर कॉमनली एम आर आय वगैरे सिटी स्कॅन आपण करतो आणि त्यामध्ये जर जनरलाइज जर बघितलं तर डिस्क बल्ज किंवा स्लिप डिस्क तुम्ही नाव ऐकलं असेल. जनरलाइज लोक म्हणतात स्लिप डिस्क झाली की त्या ठिकाणी जी डिस्क आहे ती त्याची जागा सोडते आणि जागा सोडल्यानंतर जी नर्व त्या ठिकाणून बाहेर आलेली आहे व्हर्टेब्रेची, त्या नसेल ताण पडतो आणि तिचं जे कार्य असतं ते हॅम्पर्ड होतं आणि त्या स्वरूपात वेगवेगळे लक्षण त्या ठिकाणी दिसून येतात. त्यामध्ये मग मुंग्या खूप जास्त येणे, विजेच्या करंटसारखा शॉक लागणे, बसताना उठताना किंवा चालताना न येणं किंवा एखाद्या वेळेस कंबर आखडणे हे खूप कॉमनली त्या ठिकाणी दिसून येतात. तर ज्या व्हर्टेब्रियामध्ये जी नस दबली त्यानुसार वेगवेगळे लक्षण त्या ठिकाणी दिसून येतात. पण कॉमनली आपण डिस्क बल्ज, डिस्क हर्निएशन, डिस्क प्रोट्रुशन हे कॉमनली त्या ठिकाणी दिसून येतात. तर डिस्क बल्जमध्ये काय होतं, डिस्कवर खूप जास्त प्रेशर आल्यामुळे एक फुगवटा तिचा बाहेर येतो. या ठिकाणी मी दाखवतो तुम्हाला, अशा पद्धतीचा एक फुगवटा बाहेर येतो आणि तो फुगवटा ताण पडल्यानंतर आल्यानंतर त्या ठिकाणी जी नस असते ती दबते आणि त्या स्वरूपात खूप पेन त्या ठिकाणी होतो आणि काही जण वेळानंतर व्हॅनिशसुद्धा होतो. तर कॉमनली हे डिस्क बल्ज दिसून येतो. परंतु खूपच जर जास्त प्रेशर येत गेलं तर डिस्क बाहेर येऊन नसेला टच करते, नर्वला टच करते आणि खूप जास्त प्रमाणात रेडिएटिंग पेन पायापर्यंत जातो आणि असहनीय वेदना त्या ठिकाणी होताना दिसून येतात. त्याच्यासमोर जाऊन डिस्क हर्निएशन ज्याला म्हणतो आपण, त्या ठिकाणी न्यूक्लियस जो डिस्कमध्ये असतो तो बाहेर येतो आणि बाहेर येऊन तो स्पायनल नर्वला एकदम नस दबली ज्याला आपण म्हणतो तो त्रास त्या ठिकाणी होतो आणि अशा वेळेस पेशंटला असहनीय वेदना त्या ठिकाणी दिसून येतात. त्यातच एक रूपांतर सयाटिका ज्याला म्हणतो, गुरुद्रसी ज्याला कोणी पण म्हणतं, मला पायात खालीपर्यंत मुंग्या वगैरे यायला लागला, कंबर आखडली, तर हे सायटिका ज्याला आपण गुरुद्रसी आयुर्वेदामध्ये म्हणतो, हे सुद्धा एक मेन कॉज त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. अच्छा. खरं तर ना विना शस्त्रक्रिया म्हणजे विदाऊट एनी ऑपरेशन आपण मणका अगदी ठणठणीत करू शकता. म्हणजे मी तर म्हणेन आपण जादूची कांडीच फिरवत असाल त्या मणक्यावरून. ही कोणती जादूची कांडी आपल्या हातात नेमकी ते जाणून घ्यायचंच आहे पुढे. आपली विशेष उपचारांची संकल्पना काय आहे, पण त्यापूर्वी एक साधारणपणे कोणकोणते उपचार उपलब्ध असतात मणक्यावर? ॲक्च्युली आमच्या आयुर्वेदामध्ये यामध्ये आपण त्या
चार पद्धतीने आपण उपचार या ठिकाणी करतो. पहिले तर वेदना थांबवणं हे खूप महत्त्वाचं असतं. नंतर जे डिजनरेशन आहे ते थांबवणं महत्त्वाचं असतं. नंतर जी अलाइनमेंट आहे ती चांगली करणं महत्त्वाचं असतं. आणि रुग्णाला प्रतिबंध काय करता येईल, पुन्हा पुन्हा ते होणार नाही या हिशोबाने आपण 4 पद्धतीने त्या ठिकाणी ट्रीटमेंट करतो. तर आयुर्वेदामध्ये पंचकर्म नावाची चिकित्सा आहे. त्यामध्ये आपण बस्ती उपचार, कारण की आयुर्वेदानुसार मणक्याचे आजार हे धातू, मज्जा धातू आणि अस्थि धातूशी निगडीत आहे. आणि त्या ठिकाणी वाताचा खूप प्रकोप असतो. आणि आपण आपली जी प्रक्रिया असते, आपण वाताला शांत करतो. त्या ठिकाणी जी डिश जी कोरडी झालेली आहे तिला नरिश करण्याचं काम करतो. जी नस दबलेली आहे तिला ओपन करण्याचं काम करतो. यानुसार आम्ही एक होलिस्टिक प्रोटोकॉल आपल्याला तयार केलेला आहे. त्यामध्ये आपण स्नेहन, स्वेदन, बस्ती, नंतर आपलं न्यूरो पंचकर्म तुम्ही म्हटलं. न्यूरो हा शब्द आपण नर्वस सिस्टीमसाठी घेतलेला आहे, कारण की आमच्या आयुर्वेदानुसार नर्वस सिस्टीमला आपण न्यूरो वाताशी संबंधित असल्यामुळे मी न्यूरो नाव त्या ठिकाणी दिलं. आणि त्या ठिकाणी आपण विशिष्ट आसनामध्ये पेशंटला ट्रॅक्शन देऊन, विशिष्ट पद्धतीने मणक्यावर दाब देऊन आपण जी नस दबलेली किंवा जी अलाइनमेंट बिघडली ती अलाइनमेंट आपण व्यवस्थित करतो. आणि पेशंटला खूप चांगल्या रिझल्ट त्या ठिकाणी येतात. कसली नस दबलेली ती खुलून पेन तर थांबतोच, परंतु डिजनरेशनसुद्धा त्या ठिकाणी थांबतात. त्यामध्ये मग आपण जर सर्वायकलमध्ये या ठिकाणी मन्याबस्ती आपण देतो, लंबरमध्ये आपण कटिबस्ती आपण देतो, पूर्ण पाठीचा जर मणक्यामध्ये प्रॉब्लेम असेल, स्कोलोसिस वगैरे, आपण मेरुदंड बस्ती आपण त्या ठिकाणी देतो. आणि इंटरनली इनिमा जी अर्धचिकित्सा सांगितली ती सुद्धा आपण त्या ठिकाणी अप्लाय करतो. सोबतच आपण अग्निकर्म, त्यामध्ये सुवर्ण शलाकने, नंतर सप्तधातू शलाकने, नंतर विद्धकर्म आणि योगा, लाईफस्टाईल चेंजेस ह्या गोष्टीवर जास्त आपण भर त्या ठिकाणी देतो. आणि त्याचे खूप चांगले रिझल्ट पेशंटला पहिल्या दिवसापासून रिझल्ट दिसायला लागतात. आणि ऑपरेशनचं काम त्या ठिकाणी पडत नाही. अच्छा, बरं डॉक्टर, आपण इन्व्हेंट केलेली, आपण संशोधित केलेली स्पेशल अशी की ट्रीटमेंट म्हणूया आपण त्याला, ती कोणती आहे? आपण काय करतो की यामध्ये मी सांगितलं न्यूरोपंचकर्म, आपण मॅन्युअली ट्रॅक्शन देऊन विशिष्ट पद्धतीनं त्या व्हर्टेब्रेवर दाब देऊन आपण पेशंटला ज्या काही क्रिया करून घेतो त्याने त्याला खूप फायदा होतो. आणि त्या ट्रीटमेंटचं जे रिलीफ आहे तो लवकर मिळतो. अच्छा, बरं डॉक्टर, या सगळ्या उपचार पद्धतीसाठी नेमका कालावधी किती लागतो? फार वेळ लागत असेल ना? नाही, यामध्ये जर पेन थांबण्यासाठी मिनिमम 3 दिवस तरी लागतात. नंतर रिकव्हरी स्टेजमध्ये झाल्या मिनिमम आपण 7 दिवस, 11 दिवस किंवा 21 दिवसापर्यंत आपण ट्रीटमेंट देतो. आणि त्यामध्ये डिजनरेशन वगैरे पेशंटचं थांबतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जो त्रास आहे तो लगेच कमी त्या ठिकाणी पेशंटचा होतो. आणि MRI रिव्हर्ससुद्धा त्या ठिकाणी होताना दिसून येतात. नाही, तसं नाही, पण जेव्हा आपण आयुर्वेदिक उपचार घ्यायला जातो, मणक्यावरच नाही कोणत्याही आजारावर, तेव्हा आपण ही एक मनस्थिती आपली असतेच. आपण तयार असतो आपल्या मनाने की हे उपचार आपल्याला अगदी परफेक्ट मिळणार आहेत, पण त्याच्यासाठी आपल्याला वाट मात्र दीर्घकाळ पाहावी लागणार आहे. हां, तर त्या अनुषंगाने सांगा डॉक्टर, की अगदी पहिल्या टप्प्यापासून किती कालावधीत रुग्ण ठणठणीत होऊ शकतो? ते व्हॅरी होतं मॅडम, की प्रत्येक आमचं आयुर्वेद हे प्रकृतीनुसार काम करतं, दोषाच्या स्थितीनुसार काम करतं. तर एक एक्झॅक्ट असं प्रोटोकॉल नाही की बाबा एका पेशंटला 3 दिवस लागेल किंवा 4 दिवस लागेल. पेशंटची सिव्हिरिटी बघून आपण ती ट्रीटमेंट प्रोटोकॉल ठरवतो. त्याची प्रकृती बघून आपण प्रोटोकॉल ठरवतो. त्याचे MRI रिपोर्ट किंवा आम्हाला जे क्लिनिकली फाइंडिंग्स त्या ठिकाणी दिसलं, जसं डिस्बल्ज असेल, डिस्क हर्निएशन असेल, डिस्क प्रोट्रुशन असेल, डायमीटर कमी झालेलं असेल, स्पायनल कॅनल स्टेनोस असेल, तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आपण ट्रीटमेंटचा कालावधी हा बदलतो. जसं की सर्वायकल रेडिओकोलिपॅथी असेल तर आपण 7 दिवस, 11 दिवस, 21 दिवस, नंतर मंथली फॉलोअप आपण त्या ठिकाणी पेशंटला ठेवतो. डिस्बल्ज असेल तर त्या ठिकाणी 7 दिवसामध्ये पेशंट ॲब्सोल्युटली ओके होतो. आणि त्याला सिम्पटम्सही व्हॅनिश होतात. म्हणजे सिम्पटम्स कुठलेही राहत नाही, वेदना वगैरे कमी होतात. आणि तो त्याचं जे लाईफ आहे तो इझिली जगू शकतो, त्याला कुठलाही त्रास त्या ठिकाणी राहत नाही. जसं की सायटिकामध्ये सुद्धा पेशंटचे पेन वगैरे कमी होतो आणि हळूहळू सिम्पटम्ससुद्धा कमी व्हायला. असं स्पेसिफिक आयुर्वेद आपण 21 दिवस ट्रीटमेंट घेऊ आणि एकदमच ते असं मी नाही सांगू शकणार, कारण ट्रीटमेंट ही प्रकृतीनुसार आपण व्हॅरी होत राहते. बरोबर आहे, रुग्णाच्या अवस्थेवरून आपण डिझाईन करत असतो. अच्छा, एखाद्या रुग्णाचं उदाहरण देऊ शकाल? येस, आत्ता माझ्याकडे जवळपास एक पेक्षाने ते अध्यापक होते. त्यांचं वय मिनिमम 64-65 असेल आणि त्यांना सिव्हिअर डिस्बल्ज होता आणि डायमीटर त्यांचा 4.5 सांगितला होता. आणि ही एक मेडिकली ही खूप इमर्जन्सी राहते, त्याला खूप ऑपरेटच करायचं सांगतात. परंतु आपण प्रॉपर ते वेळेवर आले आणि आपण त्यांची ट्रीटमेंट दिली. 11व्या दिवशी खूप चांगल्या पद्धतीने ते बसायला सुद्धा लागले, त्यांनी मांडीसुद्धा मारली, जे की त्यांना ज्यावेळेस लोकांनी धरून आणलं होतं, ठीक आहे. आणि त्यांना चालता सुद्धा तर टिंगलिंग नमनेस होतं,
पेन सिव्हिअर पेन होता, कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत मुंग्या वगैरे येऊन ते चालू शकत नव्हते आणि आज ॲब्सोल्युटली ते ओके आहेत. 11व्या दिवशी ते चालायला लागले आणि पेन त्यांचा 3ऱ्या दिवसापासून कमी व्हायला लागला. तर ही खूप मला समाधान वाटलं की एजनुसार त्यांचं जे डायमीटर आहे आणि तो डायमीटरसुद्धा आफ्टर ट्रीटमेंट तो वाढतो सुद्धा, असे सुद्धा MRIचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत. अच्छा, बरं, आपण जी उपचारांची आपल्या विशेषतः आयुर्वेदिक उपचारांची माहिती दिली ना, त्याने असं ऐकूनच प्रचंड रिलीफ मिळाला डॉक्टर. म्हणजे अतिशय वेदनाशामक अशी ही औषधोपचार आपले असतील असं वाटलं. पण तरीसुद्धा माझी अशी इच्छा आहे की कोणत्याही पद्धतीचे औषधोपचार करण्याची वेळच येऊ नये कोणत्याही व्यक्तीवर मणक्यासाठी, आणि त्याच्यासाठी मणक्याचे कोणतेही आजार होऊ नये यासाठी आपण प्रतिबंध करायला हवा. हे प्रतिबंधात्मक उपाय कोणते असतात डॉक्टर? सर्वात प्रथम आयुर्वेदाचा उद्देशच प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, स्वस्त से स्वस्तरक्षण हा आयुर्वेदाचा मूळ उद्देश आहे. त्यामध्ये मी स्पाईनच्या आजारासाठी सगळ्यात एक्सरसाइज जे आता आपण व्यायाम म्हणतो, तर व्यायाम हेच काही लोक आता माझ्याकडे पेशंट पण येतात जे त्यांना कोणीतरी डिस्बल्ज होतं आणि हर्निएशन होतं आणि ते योगा करतात आणि एकदम त्रास वाढतो. तर माझं या आपल्या एपिसोडद्वारे सांगणार येईल की योग्य जे शिकलेले आहे किंवा जो मेडिकल म्हणजे ज्याला आपण म्हणतो की डॉक्टर असतील त्यांच्या सल्ल्यानेच तुम्ही योगा किंवा व्यायाम हा केला पाहिजे. किंवा आता जिमचं फॅट खूप वाढलेलं आहे, लोक अतिशय जास्त व्यायाम करतात आणि त्यांना खूप त्रास होतो. तर आपण आपलं पोश्चर, आपली बैठी शैली आणि आपला जो आहार विहार आहे त्यावर खूप जास्त कॉन्सन्ट्रेट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की एक्सरसाइजचा अभाव आता मुलांमध्ये दिसून येतो, त्याने हे आजार वाढतात. तर प्रतिबंध म्हणून सूर्यनमस्कार खूप चांगला व्यायाम त्या ठिकाणी ठरतो. भुजंगासन हे सगळ्यात बेस्ट आहे. स्पाईनचा कुठलाही तुमचा आजार असेल तर भुजंगासन, सर्पासन आणि शशकासन, ज्याला बालासन आपण म्हणतो, हे जे आसन आहे हे खूप मिरॅकल्स रिझल्ट आपल्या स्पाईनच्या आजारामध्ये दिसतात. तरीसुद्धा मी सांगेल की हे विशेषज्ञ जे खरोखर योगामध्ये तज्ज्ञ असतील किंवा आयुर्वेदाचार्य असतील त्यांच्या मार्गदर्शनामध्येच आपण योगा किंवा कोणताही व्यायाम हा स्पाईनच्या रुग्णांनी केला पाहिजे. आणि तुम्हाला जर आजार होऊच नाही म्हणून जो वॉकिंग करणं चांगलं आहे आणि मी जे सांगितले हे व्यायाम खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण जर फॉलो केले तर निश्चित कुठलाही स्पाईनचा आजार तुम्हाला होणार नाही. अगदी महत्त्वाचं सांगितलं डॉक्टर. आणि त्याच्यातही महत्त्वाचं हे आपण मांडलं की आहारावर विशेष लक्ष द्यावं. Yes. डॉक्टर, कसा असावा आपला आहार सुदृढ राहण्यासाठी? आयुर्वेदानुसार आपण म्हटलं की स्पाईनचे आजार हे वातामुळे जास्त होतात. तर वात प्रकोपक आहार म्हणजे वृक्ष जर तुम्ही खात असेल, म्हणजे कोरडं खात असेल, अतिशय थंड खात असेल, पॅकेट फूड तुम्ही खात असेल, अतिशय जास्त व्यायाम तुम्ही करत असेल, तर हे आपण थांबलं पाहिजे. त्यामध्ये आपण स्निग्ध ज्या ठिकाणी असेल जसं तिळाचं तेल तुम्ही वापरू शकता, तूप चांगलं वापरू शकता, नंतर मधुरसात्मक म्हणजे जे गोड आहेत फळं ते तुम्ही वापरू शकता. आणि वेळेवर जेवण हे खूप इम्पॉर्टंट आहे. वेळेवर जेवण दिनचर्या जी आयुर्वेदाने सांगितली ती जर का तुम्ही फॉलो केली तर आपण स्पाईनच नव्हे तर कुठल्याही आजारापासून आपण प्रिव्हेंट करू शकतो, प्रतिबंध हा आजाराला करू शकतो आणि आपलं लाईफ जे शतायू आयुष्य आपल्याला आपल्या ऋषी मुनींनी दिलेलं आहे ते आपण जगू शकतो. बरं, हे वेळेवर जेवण म्हणजे कधी नेमकं जेवण? काय आजकाल असं झालंय की आपली इतकी धावपळीची जीवनशैली असते ना डॉक्टर, की जर आज माझी वेळ 3 असेल तर माझ्या शेजारच्या व्यक्तीची दुपारच्या जेवणाची वेळ ही 1:30 असू शकते किंवा 4 असू शकते. प्रत्येकाची वेगवेगळी वेळ असू शकते. पण आपला आयुर्वेद काय सांगतं कोणत्या वेळी जेवावं? ॲक्च्युअली आयुर्वेदानुसार की भूक लागेल तेव्हा जेवायला पाहिजे आणि कोणत्याही जेवणानंतर जो काळ आहे ॲटलिस्ट 6 आवर तरी पाहिजे. म्हणजे तुम्ही जर पहिलं मील घेतलं त्यानंतर 6 तासानंतर दुसरं मील तुम्ही घेऊ शकता. तर मिनिमम सकाळी 9 ते 11 पहिलं तुमचं जेवण झालं पाहिजे आणि सायंकाळचं जे जेवण आहे ते 6 वाजेच्या आत झालं पाहिजे. ही टिपिकल वेळ त्या ठिकाणी आहे. त्याला काय होईल तर आपल्याला निश्चित पचायला वेळ मिळेल आणि आमचा जो आहाराचा जो क्रम आहे, आहार रस बनल्यानंतर रस, रक्त, मांस, मेद, अस्थी आणि मज्जा आणि शुक्र हे जे धातूची परिक्रमा आहे ही त्या ठिकाणी होऊ शकते आणि निश्चित चांगल्या पद्धतीने आरोग्य आपण त्या ठिकाणी आपल्याला लाभू शकतं. अच्छा, बरं डॉक्टर, आपण आलेलो आहोत या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. एक अगदी थोडक्यात सांगा डॉक्टर, मणक्याचाच आजार नाही कोणताही आजार असला ना त्याच्यामध्ये अशी एक सिच्युएशन येते, असा एक टप्पा येतो जेव्हा डॉक्टरांपुढे शस्त्रक्रिया करण्याशिवाय उपाय नसतो. मणक्याच्या आरोग्यामध्ये अशी कोणती सिच्युएशन येते? हां, तर युरिन इनकॉन्टिन्युअस असेल, युरिनच्या नर्वस सिस्टीमला जर खूप प्रॉब्लेम त्या ठिकाणी जर येत असेल आणि बेड रिटर्न जर तुम्ही एकदम झाला असेल किंवा फ्रॅक्चर झाला असेल किंवा स्पायनल इंजुरी असेल तर त्या ठिकाणी सर्जरीची गरज ही पडू शकते. परंतु आफ्टर सर्जरी सुद्धा तुम्ही जर आयुर्वेदाला फॉलो केलं तर त्याची रिकव्हरी चान्सेस खूप चांगल्या पद्धतीने होतात. आपण फिजिओथेरपी जरी म्हणत असेल पण फिजिओथेरपी प्लस पंचकर्म आपण जर केलं तर माझ्याकडे स्पायनल इंजुरीचे सुद्धा पेशंट
खूप चांगल्या पद्धतीने रिकवर झालेले, ज्यांना रिकवर होण्यासाठी 1 ते 1.5 वर्ष लागायचं, तो पेशंट 3 ते 6 महिन्यामध्ये चांगला रिकवर झालेला आहे. अच्छा डॉक्टर, आता जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा असा सल्ला काय द्याल आपल्या सर्व प्रेक्षकांना? तर येणाऱ्या 8 एप्रिल ते 12 एप्रिलमध्ये आळंदी पद्मशाली धर्मशाळा येथे माझा स्पाईन, एव्हियन आणि पॅरालिसिस आणि वातविकारावर मोठा कॅम्प मी ठेवलेला आहे. तरी महाराष्ट्रभरातून त्या ठिकाणी पेशंट येतात. तरी जे गरजू रुग्ण असतील त्यांनी रिपोर्ट्स वगैरे घेऊन तिथे मला तुम्ही भेट देऊ शकता आणि विना सर्जरी आपण मणक्यातून हा आत्मविश्वास आपला मी देऊ इच्छितो. जे स्पाईनच्या आजाराने त्रस्त असतील त्यांनी जर प्रॉपर आयुर्वेद फॉलो केलं, व्यवस्थित जीवनशैली जर तुम्ही अंगीकृत केली, तर निश्चित त्यातून तुम्ही बाहेर पडू शकता. निश्चिंत तुम्ही त्यातून बाहेर पडू शकता. हे मी या कार्यक्रमाद्वारे सगळ्यांना सांगू अगदीच इच्छितो. अगदीच डॉक्टर, आणि आपला संपर्क क्रमांक आपण इथे दिलेलाच आहे. Yes. डॉक्टर, खूप खूप आभार, आपण या चर्चेत सहभागी झालात आणि इतकी सखोल अशी माहिती आपल्या सर्व प्रेक्षकांना दिलीत. खूप आभार, धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे हितगुजमध्ये इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.